नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं घडलंय का? तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनापासून खूप महत्त्व दिले. तिच्या एका स्माईलनं, एका रिप्लायने किंवा फक्त एका नजरेने तुमचा दिवस बनून जायचा. तुम्ही तिच्या आनंदासाठी स्वतःला कमी लेखलं, स्वतःला बदललं, तुमच्या भावनांना बाजूला सारलं. फक्त या आशेवर की कदाचित एक दिवस ती तुम्हाला समजून घेईल म्हणून. पण तुम्हाला बदल्यात काय मिळालं? दुर्लक्ष आणि टाळणं, कधी-कधी तर अपमानही. तिच्यासाठी तुम्ही फक्त पर्याय बनून राहिलात आणि ती तुमच्यासाठी फक्त गरज. सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा तुम्ही तिला सर्वात जास्त महत्त्व देता आणि नेमक्या त्याच वेळी तुमच्यापासून सर्वात दूर जाते. पण थांबा, यात तिची चूक आहे की तुमची? कारण एक कडू सत्य आहे, हे देखील आहे की जग त्या व्यक्तीची कदर करतं जो स्वतःची कदर करतो आणि ज्या व्यक्तीची स्वतःची किंमत नसते त्याला लोक टाइमपास समजू लागतात. आता प्रश्न हा आहे की ती तुम्हाला महत्त्व का देत नाहीये? ती खरोखरच ॲटिट्यूड दाखवते की तिने तुम्हाला तिच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत ठेवलंच नाहीये? मानसशास्त्र सांगतं की आकर्षण फक्त दिसण्याने किंवा पैशाने येत नाही. आकर्षण येतं आत्मविश्वासातून, तुमच्या अस्तित्वातून आणि तुमच्यातील गूढतेतून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मसन्मानातून. जेव्हा तुम्ही सतत तिच्या मागे धावता, तिला तुम्ही प्रत्येक वेळी महत्त्व देता, तिला प्रत्येक वेळी स्वतःपेक्षा वरचढ मानता, तेव्हा ती तुम्हाला गृहीत धरायला लागते. मानसशास्त्रीय नियम आहे की जी गोष्ट नेहमी उपलब्ध असते तिचं महत्त्व कमी होत जातं. त्यामुळे ती मुलगी तुम्हाला महत्त्व देत नाहीये कारण तुम्ही स्वतःच तुमचं महत्त्व विसरला आहात. आता खरा खेळ इथून सुरू होतो. तुम्हाला स्वतः हा प्रश्न विचारायचा आहे स्वतःला, मी खरोखरच अशा व्यक्तीमागे धावतोय का जी माझी किंमत ओळखत नाही? स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे गर्विष्ठ बनणं नव्हे, तर याचा अर्थ आहे की तुम्ही स्वतःला अशा स्तरावर घेऊन जाणं जिथे लोकांना तुम्हाला गमावण्याची भीती वाटेल. चला आता ते 4 मानसशास्त्रीय नियम जाणून घेऊया ज्यामुळे तुम्ही तुमचं महत्त्व 10 पटीने वाढवू शकता. नो कॉन्टॅक्ट नियम. शांततेची शक्ती. त्या व्यक्तीशी काही काळासाठी संपर्क पूर्णपणे बंद करा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला दूर करता तेव्हाच तुमचा समोरच्याला तुमचं महत्त्व समजतं. शांतता तुम्हाला स्वतःला नव्याने शोधण्याची संधी देते आणि दुसऱ्याला तुमच्या उपस्थितीची जाणीव करून देते. अप युअर लाईफ. तुमचं सर्वोत्तम रूप बना. तुमच्या दिसण्यावर, आरोग्यावर, पेहरावावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या माइंडसेटवर काम करा. सक्सेस, कॉन्फिडन्स आणि डायरेक्शन असलेली व्यक्ती स्वतःच एक चुंबक असते. स्वतःच्या आवडी जोपासा, नवीन कौशल्य शिका आणि स्वतःसाठी वेळ द्या. उपलब्धता मर्यादित ठेवा. नेहमी सहज उपलब्ध राहू नका. तिला असं वाटू द्या की तुम्ही खास आहात, इतरांसारखी नाही. तिला भेटण्याचा किंवा बोलण्याचा वेळ मर्यादित करा. प्रत्येक गोष्ट तिला लगेच सांगू नका. प्रत्येक वेळी हो म्हणू नका. तुमच्यात थोडी गूढता ठेवा, त्यामुळे समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. अपग्रेड युअर सर्कल. तुमचे मित्र मंडळ बदला. तुमच्या आजूबाजूला अशा लोकांना ठेवा जे तुम्हाला प्रेरणा देतात, जे तुमचा आदर करतात. अशा लोकांची संगत तुमचं महत्त्व आणखी वाढवते. नकारात्मक लोकांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांसोबत राहा. हेटर्स एक्स. स्पर्धकांना पश्चाताप करायला लावा. यश सर्वोत्तम आहे. जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जातं किंवा तुमचं महत्त्व त्या लोकांना अजिबात समजत नाही, तेव्हा त्यांना पश्चाताप करायला लावा. सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचं आयुष्य इतकं उत्कृष्ट बनवा की त्यांना स्वतःलाच वाटेल, मी काय गमावलं. विचार करा, ती मुलगी ती कधी तुमच्या मेसेजलाही रिप्लाय देत नव्हती, आता एक दिवस तुमची इन्स्टा स्टोरी पाहते. तुम्ही यशस्वी लोकांसोबत आहात, आत्मविश्वासाने भरलेले दिसता. तुमच्या कामात तुम्ही व्यस्त असता आणि तिच्यासाठी तुमच्या आयुष्यात कोणतीही जागा नाही. त्या क्षणी तिच्या मनाची अवस्था काय असेल? आणि हाच खरा विजय आहे. यशस्वी लोकांचा ॲटिट्यूड कसे असते? जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला महत्त्व
देत नाही, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. यशस्वी लोक कधीही कोणाच्या मागे धावत नाहीत. ते स्वतः इतके दुर्मिळ, शक्तिशाली आणि मौल्यवान बनतात की लोक त्यांच्या मागे धावतात. यशस्वी लोकांचं लक्ष त्यांच्या स्वतःच्या प्रगतीवर असतं. ते त्यांच्या प्रत्येक कमतरतेला संधी बनतात आणि ब्रेकअप झालं काही हरकत नाही, नकार मिळाला काही हरकत नाही. त्यांना माहीत असतं की आज जे दुर्लक्षित करत आहेत तेच त्यांना उद्या प्रभावित करायला येतील. म्हणूनच ते स्वतःचा आदर करण्यापासून सुरुवात करतात. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्याल तेव्हाच जग तुमचा आदर करेल. जर तुम्ही स्वतःलाच स्वस्त बनवाल तर समोरची व्यक्ती ही तुम्हाला गांभीर्याने का घेईल? त्यांचा वेळ मौल्यवान असतो. यशस्वी लोक अशा व्यक्तीला कधीच वेळ देत नाहीत जे त्यांना कमी लेखतात. त्यांना माहीत आहे की वेळ आणि लक्ष फक्त पात्र असलेल्या व्यक्तींनाच दिलं पाहिजे. ते स्वतःबद्दल वेळी असतात. ते दररोज स्वतःला आधीपेक्षा चांगलं बनवतात. मग शारीरिकदृष्ट्या असो, आर्थिकदृष्ट्या असो किंवा भावनिकदृष्ट्या. जो स्वतःवर प्रेम करतो तोच जगाचं प्रेम जिंकतो. आता पाहूया भावनिक आणि वास्तविक जीवनातील परिस्थिती. एक, जेव्हा तिला तुमच्या यशाची बातमी कळेल, विचार करा. एक दिवस तुम्ही एका चांगल्या पदावर पोहोचता, एक यशस्वी उद्योजक, अधिकारी, प्रभावशाली व्यक्ती बनता. तुमच्याकडे आता प्रतिष्ठा असते, तेव्हा आदर असतो आणि लोकांचे लक्ष तुमच्याकडे आहे. त्याच वेळी कुठेतरी कोपऱ्यात बसलेली ती मुलगी जी कधी तुम्हाला टाळत होती, आता ती तुमचं नाव इतरांकडून ऐकते. तुम्हाला माहीत आहे का, हा तोच मुलगा आहे ना जो कॉलेजमध्ये तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. हे ऐकून तिचं हृदय आता एक क्षणासाठी थांबतं आणि मनात एकच विचार येतो, मी खूप मोठी चूक तर नाही केली. नंबर 2, शांत आणि प्रतिशोध. मित्रांनो बघा, तुम्ही तिला ब्लॉक करता, बोलणं बंद करता, पण तुम्ही स्टेटसमध्ये नाही तर ॲटिट्यूडमध्ये मोठं होता. आता तुम्ही तिच्याशी बोलत नाही ना तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करता. तिने नसतानाही तुमचं आयुष्य चमकत आहे. हा सर्वात मोठा प्रतिसाद आहे. तिला एकही शब्द न बोलता पश्चाताप करायला लावणे. नंबर 3, आत्मसन्मानाने केलेला बदला. तुमच्याकडे आजही तिच्याकडे परत जाण्याची संधी आहे, पण तुम्ही जात नाही कारण आता तुम्हाला तुमची किंमत काय आहे हे समजलं आहे. आता तुम्हाला ती नाही तर तुम्ही स्वतःला हवे आहात, जे मन आणि मेंदू दोन्हीत घुमेल. आता स्वतःला एक प्रश्न तुम्ही विचारा, मी अशा व्यक्तीच्या मागे माझं आयुष्य वाया घालू का, जी माझा आदरच करत नाही? जर कोणाला तुमची कदर करायला येत नसेल तर त्यांना तुमच्या आयुष्यातून काढायलाही शिका. तुमची किंमत त्यांच्यासाठी नाही जे तुम्हाला कमी लेखतात. तुमची किंमत त्यांच्यासाठी आहे जे तुम्हाला गमावण्याची भीती बाळगतात. आज ती तुम्हाला दुर्लक्षित करत असेल, उद्या तीच तुम्हाला पाहण्यासाठी तासभर वाट पाहत असेल. मित्रांनो, तुम्ही फक्त स्वतःला इतकं उंच उचला, ज्याला तुमच्यापासून दूर जाण्यात मजा येत होती, त्याला पश्चातापाच्या अश्रूंमध्ये शांतता मिळणार नाही. तुम्ही कोणाच्याही मागे धावायचं नाही. तुम्हाला असं व्यक्ती बनायचं आहे की लोकांनाच तुम्हाला गमावण्याची भीती वाटेल. जर तुम्ही कधी कोणासाठी स्वतःला कमी लेखलं असेल, जर तुम्ही कधी कोणाचं बोलणं, दुर्लक्ष सहन केलं असेल, तर आजपासून स्वतःशी एक वचन द्या. तुम्ही आता मी स्वतःची किंमत वाढवीन. आता मी स्वतःला सर्वात मोठं प्रेम मानणार आहे. शांत रहा, पण तुमच्या अस्तित्वाने जगाला हादरून टाका. काही लोक म्हणतील, हे फक्त ऐकायला चांगलं वाटतं. वास्तविक जीवनात असं करणं खूप अवघड आहे. तर मित्रांनो, आयुष्यात काहीही सोपं नसतं. हे आपल्यालाच आपल्या मेहनतीने, प्रयत्नांनी सोपं बनवावं लागतं. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात तर आल्या ना? तर मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि आतापासून तिच्या मागे धावणं बंद करा. स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्या स्वप्नांच्या मागे धावायला सुरुवात करा. जेणेकरून एक दिवस तीच व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होईल. त्यावेळी तुम्हाला अशा लोकांची गरज भासणार नाही आणि तुमचा प्रतिशोध देखील पूर्ण होईल. कारण खरा आनंद सूड घेण्यात नाही तर पूर्णपणे बदलून जाण्यात आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब